हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 27 डिसेंबरपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत। लक्षात घ्या, डेली चालू घडामोडीचा जो व्हिडिओ आहे तो सकाळी 8 वाजता येतो। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि डेली येणारे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, मणिपूरने निमोनियाचा सामना करण्यासाठी SANS मोहीम 2023-24 सुरू केली आहे। तर SANSचा पूर्ण रूप काय आहे असा हा प्रश्न आहे। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज न्यूमोनिया हा विद्यार्थी मित्रांनो SANSचा फुल फॉर्म आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, FIH प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? पुरुष विचारला आहे त्यांनी या ठिकाणी। तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते आहे हार्दिक सिंग। अधिकची माहिती बघूयात। FIH वर्षातील सर्वोत्तम खेळाडू महिला जी आहे ती आहे डॉन डी वॉर्ड या नेदरलँडचे आहे। त्यानंतर पुरुष आहे हार्दिक सिंग इंडियाचा आहे। त्यानंतर गोलकीपर ऑफ द इयर महिला आहे सविता पुनिया आणि पुरुष आहे पिरमिन ब्लॅक। त्यानंतर गोलकीपर ऑफ द इयर 2023 गोलरक्षक आहे सविता पुनिया। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, कोणत्या पुस्तकाला 6व्या रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2023 मिळाला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, सॉल्ट अँड पेपर सिलेक्टेड पोएम्स। सुकृता पॉल कुमार यांना प्रदान करण्यात आला आहे। नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांना सामाजिक कल्याणासाठी रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, 2024च्या प्रजासत्ताक दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, इमॅन्युअल मॅक्रॉन यांना विद्यार्थी मित्रांनो प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आला आहे। लक्षात घ्या, 2019ला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जे आहे सिरिल रामाफोसा यांना बोलवण्यात आलं। 2020ला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांना बोलवण्यात आलं। 2021-22ला कोविड-19मुळे प्रमुख पाहुणे येऊ शकले नाही। 2023ला इजिप्तचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना बोलवण्यात आलं आणि 2024ला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांना बोलवण्यात आलं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, 3065 मेगावॅट सोलर पार्क क्षमता असलेले देशातील अव्वल राज्य कोणते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजस्थान आणि आंध्र प्रदेश सोलर पार्क योजनेच्या क्षमतेमध्ये आघाडीवर आहेत। मध्य प्रदेश याच्या पाठोपाठ 3050 मेगावॅट आहे। तर लक्षात घ्या, या ठिकाणी राजस्थानची जी स्थापना आहे ती झाली आहे 30 मार्च 1949ला। मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, देशातील पहिला 6 लेन स्टील स्लॅग आधारित रस्ता कोठे बांधण्यात आला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुरत या ठिकाणी। नेक्स्ट, कोणत्या आफ्रिकन देशाने अलीकडेच ओपेक गटातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, अंगोला या देशाने विद्यार्थी मित्रांनो ओपेक गटातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे। ओपेकचा फुल फॉर्म होतो ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज। हा प्रश्न तलाठी परीक्षेत विचारण्यात आला होता। पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची ही एक संघटना आहे। याची जी स्थापना आहे ती झाली आहे सप्टेंबर 1960मध्ये। मुख्यालय आहे व्हिएना ऑस्ट्रिया या ठिकाणी। सदस्य देश आहे अल्जेरिया, अंगोला, कांगो, इक्वेटोरियल गिनी, गॅबॉन, लिबिया, नायजेरिया आणि UAE। आणि याचे जे महासचिव आहेत ते आहे हॅतम अल घायज। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना कोणी सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हिमाचल प्रदेशने सुरू केले आहे। तर लक्षात घ्या, याची जी स्थापना आहे ती झाली आहे 25 जानेवारी 1971ला। मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, राजधानी आहे शिमला। तसेच 100% घरांमध्ये LPG कनेक्शन मिळालेले हिमाचल प्रदेश हे विद्यार्थी मित्रांनो पहिले राज्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, राष्ट्रीय ग्राहक दिवस 2023 केव्हा साजरा करण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, 24 डिसेंबर। कन्झ्युमर प्रोटेक्शन इन दी इरा ऑफ ई-कॉमर्स अँड डिजिटल ट्रेड 1986मध्ये ग्राहक संरक्षण कायदा होता। 24 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाली तेव्हापासून राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो। जो जागतिक ग्राहक हक्क दिन आहे तो दरवर्षी 15 मार्चला विद्यार्थी मित्रांनो साजरा केला जातो। म्हणजे हा काय नॅशनल ग्राहक दिवस 24 डिसेंबर आणि जो जागतिक वर्ल्ड ग्राहक हक्क दिवस आहे तो 15 मार्चला साजरा केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, चेन्नई ग्रँडमास्टर बुद्धिबळ 2023चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, डी मुकेश यांनी चेन्नई ग्रँडमास्टर बुद्धिबळ विजेतेपद जिंकले आहे।
तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे एकूण 3000 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता. प्राईस आहे 99 रुपीज फक्त. यामध्ये तुम्हाला प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील दिली आहे, जेणेकरून तो प्रश्न लक्षात राहायला तुम्हाला मदत होईल. तर ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 9356256037 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने तुमच्यासाठी प्रश्न आहे, नुकतीच छत्तीसगड विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला देखील लगेचच जॉईन करून घ्या. थँक्यू.